त्रिशूलही जंजिऱ्यामध्ये जखडलेले होते, जसे की अंताचा पहिरा असेल. सफेद डोळ्यांची शांतता, दरवाजावरती थांबलेली वेळ आणि हवेने कानामध्ये काहीतरी बोललं. आता परत जावं लागेल बेहिराम होऊन. हास्य जग सोबत चाललं होतं, ते आता दम तोडलं होतं. रात्र 12 बंकीच्या गलींमध्ये जागी आहे आता त्या बचवाची गोष्ट. कॉलेजमध्ये अजून एक सामान्य दिवस होता. आशिष, पायल आणि सुरभी एकत्र बसले होते. आता येणाऱ्या सुट्टींवरती प्लॅन्स करत होते आणि बोलत होते. तुम्ही लोकांनी आपल्या येणाऱ्या सुट्टीबद्दल काही विचार केला आहेत? विचार काय करायचंय, दरवेळेस सारखं हॉस्टेलमध्येच राहील. घरी जाऊन तेच बोरिंग काम करावं लागतं. माझं तर काही प्लॅनच नाही आहे. तू काय करणार आहेस? विचार करते कुठेतरी फिरायला जाऊ. तुम्ही लोक पण येणार का? फिरायला? पण त्यामध्ये तर खूप पैसे खर्च होतील. बाबा पण आजकाल पैसे खूप कमी देत आहेत. हां यार, आणि फक्त सुट्टी पण 4 दिवसाची आहे. त्यामध्ये कायच फिरायची आता प्लॅन करणार? अरे तो तसा ट्रिप नसेल. तुम्ही लोकांनी बाराबंकीच्या बद्दल ऐकलं आहे? बाराबंकी तर तेच ना, जे शहरातल्या बाहेरचं गाव आहे. हां, तिथे माझ्या पप्पांचं एक छोटंसं गेस्ट हाऊस खाली आहे. खरंच? तर मग आपल्याला जायलाच हवं. अरे पण तिथे बघायसाठी मिळेल तरी काय? खूप काही गोष्टी आहेत. आणि तसं पण कितीपर्यंत या शहरातल्या धुव्याला श्वास म्हणून तू आतमध्ये घेशील? तिथे कदाचित आपल्याला ताजी हवा तर मिळेल. तुला यायला पाहिजे. आणि जाणार कसं? माझ्या भावाची कार आहे. आशिष, तुला गाडी चालवता येतं ना? येतं तर आहे पण पण काही नाही. आपण बाराबंकीत जातो आहे बस. अच्छा ठीक आहे. जायचं कधी आहे? सुट्टी नेक्स्ट वीक पासून चालू होणार आहे. तर मला असं वाटतं की आपण संडे रात्रीला निघूया. रात्रीच्या वेळेला ट्रॅव्हलही करू आणि सकाळपर्यंत पोचून पण जाऊ. हां, 13 दिवस तर वाचले आहेत. मी सर्व माझं काम पण संपवेल. क्लासरूमची घंटी वाजली. सर्वजण आपले बॅग्स उचलून बाहेर जायला लागले. टेबलवरती एक वर्तमानपत्र ठेवलं होतं आणि त्यावरती लिहिलं होतं एक हेडलाईन. पूर्वांचल हायवेच्या झालेल्या एका हादस्यामध्ये 9 वर्षीय मुलाची मृत्यू. काही वेळानंतर लेक्चर चालू होतं आणि सुरभी आपल्या फोनमध्ये व्यस्त होती. ती काहीतरी बघत होती आणि तिने एक ओजा बोटचा ऑर्डर प्लेस केला. पायलनी हे बघितलं आणि मध्ये आली. दोघंही जण ह्यावरती हसायला लागले आणि माहोल आनंदित झालं. हॉस्टेलवर पोहोचल्यानंतर आशिष आपल्या बेडवरती बसला होता. थोडासा उदासी वाटत होता. त्याने आपल्या वडिलांना फोन केला. हां, हॅलो बाबा. हां बोल, काय झालं? ते बाबा मी हे बोलत होतो की मी आपल्या मित्रांसोबत एका छोट्याशा ट्रिपवरती जातोय. तर काही हेच कर फक्त तू. अभ्यास तर होत नाहीये. एकदा तर फेल झालाच आहेस. हां, आणि तरी सुद्धा हे खेळणं कुदणं तुझ्या सवयीमधून आजपर्यंत तू वर आला नाहीयेस. ठेव जरा फोन, बघून घेईल मी. त्याचे वडील अचानक फोन कट करतात. आशिष तिथेच बसून राहतो, तणावाने. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तेवढ्यातच त्याला पायलचा कॉल येतो. हो पायल, बोल. प्लॅनमध्ये काही चेंज तर नाही झाला ना? सुरभीने गाडी बोलवली आहे. त्याच वेळेला त्याला एक मेसेज येतो, ज्यामध्ये लिहिलं होतं त्याच्या बँक अकाउंटमध्ये 10,000 रुपये जमा केले आहेत. त्याच्या चेहऱ्यावरती एक हास्य येतं. हॅलो हॅलो हॅलो. हो, प्लॅन फिक्स आहे. आज संध्याकाळी 7 वाजता भेटतो. एवढं बोलून त्याने फोन आपला कट केला आणि आपल्या यात्रेसाठी त्याने बॅग पॅक करायला चालू केला. पॅकिंग करताना त्याची नजर भिंतीवरती ठेवलेल्या एका तावीजवर गेली. तो थोड्या वेळ त्याला बघतच राहिला. बाळा, हे तावीज नेहमी तुझ्यासोबत ठेव. हे तुला वाईट शक्तींपासून लांब ठेवेल. त्याला आठवलं, हे तावीज त्याच्या स्वर्गीय आईने त्याला दिलं होतं, ज्यांचा मृत्यू त्याच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर एका हादस्यामध्ये झाली होती. दुसऱ्या क्षणातच आशिषच्या चेहऱ्यावरती अश्रू वाहत होते. जास्त न विचार करता त्याने ते तावीज उचललं आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून ते झिप बंद केली. रात्र झाली होती आणि आता त्यांना निघायचं होतं. सुरभी, आशिष एकत्र उभे होते, पायलची वाट बघत. थोड्या वेळानंतर पायल तिथे येते. चला, तुम्ही सर्व तयार आहात? आशिष आणि सुरभीने डोकं हलवून सहमती दाखवली आणि तिघंही कारमध्ये बसून निघून गेले. आशिष कार चालवत होता. सुरभी मागच्या सीटवरती झोपली होती आणि पायल ही मॅप बघत होती. जसंच ते लोक NH27 कडे जाणार होते, पायलने त्याला थांबवलं. अरे आशिष, इथून नाही, आपल्याला पूर्वांचल एक्सप्रेसकडनं जायचं आहे. पण मला तर इथूनच रस्ता माहितीये. नाही, आपल्याला पूर्वांचलकडनं जायला हवं. तो रस्ता आपल्याला लवकर पोहोचवेल.
आशिषनेही मान हलवून सहमती दाखवली आणि ते लगेचच पूर्वांचल एक्सप्रेसकडे आपली कार चालवायला लागले. काही वेळानंतर पायललाही झोप आली आणि ती आपले डोळे बंद करते. आशिष जंगलाच्या रस्त्याने थोड्या जोरात आपली कार चालवत होता. त्याच्या डोळ्यामध्ये झोप होती. त्याचे डोळे अर्धे बंद होते, पण तरीही तो कार चालवत होता. काही वेळातच त्याचे डोळे अचानक भीतीमुळे उघडतात, तर समोर त्याच्या दुसरे कारकडे बघत होता. आशिषने पूर्ण ताकद लावून कार थांबवली. कार खूप जोरात हलली आणि या झटक्याने पायल आणि सुरवीची झोप उडाली. व्हॉट्स रॉंग विथ यू? तो 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 मुलगा. तिघही समोर बघायला लागले, पण तिथे कोणीच नव्हतं. कोणचा मुलगा? मी खरं बोलतोय. त्या रोडवरती एक मुलगा उभा होता. यार आशिष, अजून तर आपण खेळायला सुरुवातही नाही केली आणि तू आत्ताच घाबरलास. सुरू नाही केलंय म्हणजे? यार सुरभी, तुझ्या पोटामध्ये काही थांबतच नाही ना? मला तरी सांगा, आहे काय? आम्ही ओळीच्या बोट खेळणार होतो. पण का? आशिष, आता याबद्दल आपण नंतर बोलूया. तू जरा दमलेला वाटतोस. तर तुला वाटत असेल तर आपण गाडी थांबवून इथेच थोडा आराम करूया. नाही, मला इथे काही ठीक नाही वाटत आहे. चला इथून निघतो. तो मुलगा कारला जाताना बघतो. जेव्हा त्यांची कार थोडी लांब जाते, तर तोही तिथून निघून जातो. चारीकडे अंधार आणि चंद्र असलेली रात्र होती. तिघही जण खाली उतरले आणि गेस्ट हाऊसच्या आतमध्ये निघून गेले. गेस्ट हाऊसमध्ये जुने सामान आणि अँटिक आयटम्स ठेवले होते. थोडा धूळ भरलेला होता, पण राहण्यासाठी आरामदायक होता. घर तर ठीक आहे, पण तुला नाही वाटत का तुझ्या वडिलांना अँटिक्सचा खूप शौक आहे? आता जे आहे ते आहे. चला तुम्ही दोघं फ्रेश होऊन आराम करा. रात्रीपासून खूप दमले असणार ना, थोड्या वेळ झोपूयात. पायल आणि सुरभी दोघं जण एका खोलीमध्ये जातात, पण आशिष दुसऱ्या खोलीत गेला. आशिष आपली बॅग ठेवतो आणि बिछाण्यावरती पडतो. तो आपले डोळे बंद करतो आणि झोपायचा प्रयत्न करतो. जेव्हा तो डोळे उघडतो, तेव्हा तो स्वतःला त्याच मंदिरामध्ये बघतो, जिथे आधी बघितलं असेल. त्याच मुलाची सावली त्याच्या समोर उभी होती. भीतीमुळे आशिष लगेच थोडा मागे हटतो. नाही, माझ्याकडे नको येऊ. नाही, कोण आहेस तू? दुसऱ्या क्षणातच तो आपल्या स्वप्नातनं जागा होतो. संध्याकाळ झाली होती. पायल आणि सुरवीही तिथे येतात. आशिषच्या डोक्यावरती घाम येतो. काय झालंय तुला? जेव्हापासून आपण इथे आलो आहे तेव्हापासून तू असंच करतोस. तो परत. काय परत? आशिष थोड्या वेळासाठी हळहळतो आणि तोही त्याला दुर्लक्ष करतो. मी काही नाही, बस एक वाईट स्वप्न होतं. हो, चला आता संध्याकाळचं काय प्लॅन आहे? आपण सर्व दमले आहोत, तर आज रात्री आपण घरी बसूनच टाइम स्पेंड करूया. तिघही जण सहमती दाखवतात आणि मग एकत्र लिव्हिंग रूम मध्ये जातात. दुसऱ्या क्षणातच तिघही जण लिव्हिंग रूम मध्ये बसून काही बोलत होते. तेवढ्यातच सुरभी बोलणं थांबवते. चल हे सगळं तर होत राहील. टाइम फॉर द रिअल थिंग. हा चला चालू करूया. काय म्हणायचंय? डोंट ऍक्ट लाईक यू डोंट नो इट. आम्ही ओळीच्या बोट बद्दल बोलतोय. यार खरंच तुम्हाला हे सगळं माहितीये? करूया ना, किती वेळ झालाय. आठवतंय लास्ट टाइम आपण दिवांशच्या घरी केलं होतं? त्या गोष्टीलाही 3 वर्ष झालेत. यार खरंच माहितीये ना त्याच्यानंतर काय झालं होतं? तुलाही माहिती होतं. इट वॉज अन ॲक्सिडेंट. त्याच्या आईने हे स्वतः कन्फर्म केलं होतं की आग त्याच्या आईमुळे गॅस नॉब चालू ठेवण्याने झाली होती. आशिषला हे नको होतं, पण तरीही सुरभी उठून कर ओहीच्या बोट घेऊन येते. तिघही जण त्याच्या आजूबाजूला बसतात. तिघही जण सोबत मंत्र वाचताना प्लॅन शीटला 5 वेळा फिरवतात. यासोबत बोलूया करू आपण गोष्टी वेगळ्या वेगळ्या, लपलेले रहस्य उघडू, रात्रीची राणी, हात ठेवू तक्तीवर, हळूच खाऊ, जो लपला इथे तो आता समोर येऊ. जर इथे कोणी असेल तर लगेच आमच्याशी बोला. जर इथे कोणी असेल तर प्लॅन शीट हा कडे वळतं. तिघांचेही चेहरे बदलतात आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये थोडंसं भीती असते. जो पण चेष्टा करतोय तो याला बंद करा. मी खरं बोलते. इट्स नॉट मी. सुरभीही मान हलवून नाहीचा संकेत देते. तू कोण आहेस? प्लॅन शीट जोरात धावायला लागतो.
SONE. आशिषच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ते त्याच्या चेहऱ्यावरती व्हायला लागतात. आई, काय हे तू आहेस? प्लॅन शीट हाच्याकडे वळतं. पायल आणि सुरभी आशिषकडे बघतात. अश्रू वाहत होते. ते थोड्या वेळसाठी त्याला सांत्वना देतात आणि त्याच्याजवळ बसतात आणि मग परत आपले हात प्लॅनशीटवरनं हटवतात. पण आशिषचे हात अजूनही प्लॅनशीटवरती होते. अचानक ते जोरात चालायला लागलं. BACHUWA. तिघही जण आश्चर्यचकितून बोर्डकडे बघतात. त्यांना समजत नव्हतं हे काय होत आहे आणि घाबरतात. आशिष लगेच आपला हात हटवतो. प्लॅनशीट काही वेळासाठी शांत होतो आणि मग परत स्वतःहूनच चालायला लागतो. TEMPLEBREAK. मला समजलं. आईची आत्मा आपल्याला त्या मुलाच्या आत्मापासून वाचवायचा प्रयत्न करत आहे. मी स्वप्नामध्ये त्यालाच बघितलं होतं. गावाच्या बाहेर एक मंदिर आहे. तिथल्या त्रिशूळावरती लॉक लावलेला आहे. आपल्याला त्या लॉकला तोडावं लागेल, नाहीतर हा मुलगा दिव्यांसारखंच आपल्याला सुद्धा. काय तुला खरंच असं वाटतं हे असंच आहे? हो, आई आपल्याला वाचवायचा विचार करते. चला लवकर. तिघही जण कारमध्ये बसून लगेच धावायला लागले आणि मंदिरकडे जातात. कार मंदिराच्या जवळ येऊन थांबते. तिघही जण कारमधून उतरतात आणि मंदिराच्या आतमध्ये जातात. तिथे तो त्रिशूळ ताळा लावलेल्या स्थितीमध्ये उभा होता आणि आशिषच्या हातामध्ये एक हत्यार होता. हाच आहे तो त्रिशूळ. पायल आणि सुरभी डोकं हलवून सहमती दाखवतात. आशिष एक पाऊल समोर जातो, पण काहीतरी अदृश्य शक्ती त्याला लांब फेकतो. तो लांब उचलून पडतो. पडताच तोच मुलगा तिथे प्रकट होतो, जसं की मंदिराची रक्षा करत असेल. पायल आणि सुरभी त्याला बघून आश्चर्यचकित होतात. ते आशिषला उठवून आपल्या कारकडे धावतात. जसंच ते लोक धावतात ते परत मंदिराकडे फेकले जातात. पण कसं तरी ते त्रिशूलला लागलेले ताळे आणि जंजीरला तोडायला सफल होतात. पायल, सुरभी आणि आशिष मागे वळून बघतात. जसंच आशिष मागे वळतो, एक निळ्या हातावाली स्त्री जी लाल साडीमध्ये लपेटलेली होती ती प्रकट होते आणि त्याला गळ्यापासून उचलते. आशिष हैराण होऊन जातो. तो घुटन महसूस करतो, पण समजू नाही शकत की शेवटी काय झालं. एवढ्यातच तो एक लहान मुलगा उडत तिथे येतो आणि त्या भूताच्या चेहऱ्यावरती ठोकर मारतो. आशिष जमिनीवरती जाऊन धडकतो. पायल आणि सुरभी लगेचच त्याची मदत करायला तिथे धावतात. दोघंही भूत लगेच गावात येतात. आशिषला समजून जातं की त्यांनी ताळ्याला तोडून खूप मोठी चुकी केली आहे. तिघंही परत कारकडे धावतात आणि प्लॅनशीट काढतात. ते परत ओहीच्या बोर्ड खेळायला सुरू करतात. घरामधली आत्मा, काय तुम्ही इथे आहात? काय तू इथे आहेस? आई, तुम्ही बोलला होता की आपल्याला या लॉकला तोडावं लागेल त्या मुलाच्या आत्मापासून वाचण्यासाठी. प्लॅनशीट नाहीच्याकडे जातं. आशिषच्या चेहऱ्यावरती भीती साफ दिसत होती. तुम्ही कोण आहात? प्लॅनशीट चालतं. SONAM. आशिषच्या डोळ्यामध्ये भीती अजूनच गंभीर होते. हे आई नाहीये. आशिषला आपलं स्वप्न आठवतं. तो लहान मुलगा ओरडतो आणि त्याच महिलाचा भूत मागून त्याचा गळा दाबतो. आशिषला होश येतं. हा तोच आहे ज्याने दिव्यांश. काय तू दिव्यांशला मारलं होतं? प्लॅनशीट हा कळे वळतं. तिघही जण आता झालेल्या घटनेला स्वीकार नव्हते करू शकत. अचानक कोणती अदृश्य शक्ती प्लॅनशीटला त्याच्या हातात पकडते. तो हवेमध्ये उडतो आणि जमिनीवर पडतो. जसंच आशिष त्याला खाली बघतो तर तिघांना तीच अदृश्य शक्ती मागे फेकते आणि सर्व जमिनीवरती पडतात. पाय सीडींवरती जाऊन पडते. तिचं डोकं दोनदा सीडींवरती लागतं आणि तिच्या डोक्यातनं रक्त यायला लागतं. त्याच वेळेला ती महिला भूत तिथे प्रकट होते. आशिष आणि सुरभी संघर्ष करून परत उभी राहतात. आशिष बघतो की तो लहान मुलगा देवीच्या त्रिशूलजवळ उभा होता. एका वेळात त्याला समजून येतं की हीच त्रिशूल त्याला मारू शकतो. तो आपली सर्व ताकद लावून त्याला पकडायला जातो. भूत त्याच्या मागे जातो. जसंच तो मागे वळतो तर ती जोरात ओरडते. त्रिशूल आधीच त्याच्या पोटामध्ये घुसलं होतं. ती भूत राखामध्ये बदलायला लागते
आणि हवेमध्ये विखरून पूर्णपणे गायब होते. आशिष मागे वळून त्या लहान मुलाकडे बघतो. तो मुलगा त्याला हलकीसं हास्य देतं आणि हळूहळू त्या देवीच्या प्रतिमा मागे ओझर होऊन जातो.